आज रोजी झालेली नवोदय परीक्षेची आन्सर की आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चाचणी पुस्तिका डी या गटाची प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचे उत्तर कोणकोणते असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा निराळी आकृती जी आहे, तर या निराळ्या आकृतीमधील जो पहिला प्रश्न आहे मित्रांनो, त्या पहिल्या प्रश्नामध्ये जे उत्तर आहे ते म्हणजे आकृती क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी आकृती आहे ती जर आपण पाहिली तर याच्यामध्ये दुसरी आकृती जी आहे या दुसऱ्या आकृतीचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा तिसरी जी आकृती आहे मित्रांनो, तिसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर चौथी आकृती पहा, चौथी आकृतीमध्ये याचं जे अचूक उत्तर असणार आहे ते म्हणजे सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न काय आहे मित्रांनो, तर बघा आकृतीशी समान असणारी आकृती या ठिकाणी निवडायची आहे आणि त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर या पहिल्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे म्हणजेच 6 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 7वा जो प्रश्न आहे उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा पुढचं 8व्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा भाग तिसरा जो आहे या तिसऱ्या भागामधील 9 ते 12 या प्रश्नासाठी दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या लुप्त भागात बरोबर असलेले अशी आकृती शोधून काढा अशा प्रकारे म्हणतात. मग याच्यातला 9वा जो प्रश्न आहे या 9व्या प्रश्नाचं ज्याचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी आहे. त्यानंतर बघा 10वा प्रश्न आहे तर 10व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे. त्याच्यानंतर 11वा जो प्रश्न आहे तर 11व्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मित्रांनो डी हेच असणार आहे. त्याच्यानंतर 12वा जो प्रश्न आहे तर 12व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी अशा प्रकारचं असणार आहे. त्याच्यानंतर बघा हे या चौथ्या भागामध्ये 13 ते 16 या प्रश्न क्रमांकासाठी ते उत्तर काय आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. तर 13वा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे. त्यानंतर 15वा जो प्रश्न आहे मित्रांनो तर या 15व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. तर 16वा जो प्रश्न आहे 16व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 5वा जो भाग आहे याच्यामध्ये 17 ते 20 या प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील योग्य पर्याय निवडायचा आहे. तर त्याच्यामध्ये 17वा जो प्रश्न आहे तर 17व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 18वा जो प्रश्न आहे तर 18व्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अशा प्रकारे बाण आहे, या ठिकाणी अशा प्रकारे बाण आहे, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे येणार आहे. त्यानंतर याच्या पुढचा 19वा प्रश्न पाहूयात. तर 19व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, तर या ठिकाणी याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे येणार आहे. त्यानंतर 20वा जो प्रश्न आहे या 20व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आकृती पूर्ण करा, या ठिकाणी जर आपण आकृती पूर्ण केली तर आपल्याला पर्याय क्रमांक बी हे उत्तर याचं भेटणार आहे. त्याच्यानंतर 22वा जो प्रश्न आहे तर 22व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 23वा जो प्रश्न आहे या 23व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 24वी जी आकृती आहे तर 24व्या आकृतीचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे. त्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत यामध्ये बघा 25 ते 28 याच्यामध्ये आरशातील प्रतिकृती किंवा आरसा ठेवल्यानंतर त्याचं पण प्रतिबिंब हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर 25व्या आकृतीचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे. त्याच्यानंतर 26वा जर बघितलं तर या ठिकाणी हे टी अशा प्रकारे येणार आहे व्ही आणि परत टी असं हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारे आकृती ही येणार आहे आणि ही आकृती पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. त्यानंतर 28वी आकृती ही पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा 29 ते 32 साठी गडी उलगडणे याच्यामध्ये जो 29वा प्रश्न आहे याचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे. त्यानंतर बघा 30वा जो प्रश्न आहे या 30व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 31वा जो प्रश्न आहे तर 31व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी असं असणार आहे. त्यानंतर 32वा जो प्रश्न आहे तर 32व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए असं असणार आहे मित्रांनो. तर त्यानंतर 33 ते 36 मध्ये तुकडे दिलेले
ते तुकडे जुळवून आकृती कोणती तयार होते, तर बघा 33व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी आहे. त्यानंतर 34वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए असणार आहे. 35वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 36वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे. त्याच्यानंतर 10वा जो भाग आहे तो म्हणजे आकृतीमध्ये दिलेल्या आकृतीतील भाग शोधायचा आहे. तर मग झेड हा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेला यस हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. त्यानंतर 29व्या आकृतीमध्ये दिलेला हा जो भाग आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे आहे, म्हणून ए हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 40वी जी आकृती आहे त्याचा भाग हा बी आकृतीमध्ये आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर जे गणित आहेत तर गणितातील जे संभाव्य उदाहरणं आहेत ते कोणते आहेत, तर बघा 41वा जो प्रश्न आहे या 41व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 20 ते 30 या 20 ते 30चा सर्वात मोठा समान अवयव हा पर्याय क्रमांक सी हे असणार आहे. त्याच्यानंतर बघा 999 आणि 9999 यांचा गुणाकार काय आहे, याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे. त्यानंतर पुढील उदाहरण पहा, तर 44वे उदाहरण जे आहे 6.082 अधिक 60.82 अधिक 608.2 वजा 0.6082 हे उत्तर सोडवल्यानंतर याचं जे उत्तर येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 64च्या सर्व अवयवाची बेरीज किती, तर 127 ही बेरीज येते, म्हणून याचा पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 1 ते 11 यामध्ये किती मूळ संख्या आहेत, तर 19. पुढील आहे 999/1000 चे दशांश रूप लिहा, तर पर्याय क्रमांक सी हे याचा अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 48वा जो प्रश्न आहे तर त्याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी 0.001. त्यानंतर 49वा जो प्रश्न आहे 100 सेंटीमीटरचा वर्ग याला मीटर वर्ग मध्ये परावर्तित केल्यास काय मिळेल, तर याचं जे उत्तर आहे ते म्हणजे 0.01 मीटरचा वर्ग. त्याच्यानंतर 0.238चा अपूर्णांक कोणता आहे, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे 119/500. त्यानंतर 51 या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी आहे मित्रांनो 7/2. त्यानंतर 52 हा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये 52 या प्रश्नाचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 2 636 हे असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ते म्हणजे 53वा, रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 11:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी किती, तर याचा अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक बी 4 तास 45 मिनिटे असं येणार आहे. त्याच्यानंतर बघा एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतले आणि 40 रुपयाला नफा घेऊन विकलं. घड्याळाची विक्रीची किंमत किती असेल हा जो प्रश्न आहे, याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी 240 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 56व गणित आहे, तर एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. एकूण अंड्यांपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरावी, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी 340 अशा प्रकारे येतं. त्याच्यानंतर एका पंचकोनाची परिमिती 80 असून त्याच्या 4 बाजूच्या लांबीची बेरीज 63 सेमी आहे, तर त्याच्या 5व्या बाजूची लांबी म्हणजेच 80 वजा 63 केल्यानंतर 17 राहतं, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 57वा प्रश्न काय आहे, तर बघा पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणती, तर या ठिकाणी 677 ही संख्या येणार आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्याच्यानंतर एका आयताच्या सर्व आंतरकोनाची बेरीज ही 360 असते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर एक संपूर्ण कोन याच्या समान असतो, म्हणजेच 4 काटकोनाच्या समान असतो. त्याच्यानंतर 60 जे आहे ते 115 कुटुंबाच्या पाण्यातून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत दाखवण्यात आलेली आहे. आकृतीच्या आधारे शोधा किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी 25 हे असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जो परिच्छेद 1 आहे हा परिच्छेद काय आहे, याच्यामध्ये 61व जे प्रश्न आहे तो म्हणजे नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आलं आहे, कारण की ती एक दुर्गम कलाकृती आहे. पर्याय क्रमांक 1 ती एक दुर्गम कलाकृती आहे हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे, तर तो हाराचा घटक आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर विधान 1 आणि विधान 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूंपासून तयार केलेल्या आहेत. तिने हस्तिदंताचा हार घातला आहे, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहेत सत्य आणि 2 असत्य अशा प्रकारचं उत्तर हे या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर निडर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा, तर पर्याय क्रमांक 1 भित्रा हा या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 65वा जो प्रश्न आहे त्यामध्ये कलाकृती या शब्दाचा अर्थ काय आहे, तर कलाकृती या शब्दाचा अर्थ
माणसाने तयार केलेल्या कलात्मक नमुने, अशा प्रकारचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरा जो उत्तर आलेला आहे तो काय आहे बघा मित्रांनो, तर या ठिकाणी फुलं अनेक दृष्टीने डॅश डॅश आहेत, तर फुलं हे अनेक दृष्टीने उपयोगी आहेत, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे. त्यानंतर पर्याय 67वा जो प्रश्न आहे तो म्हणजे फुलं डॅश डॅश आढळतात, तर अनेक विविध रंग आणि आकृत्यामध्ये हे फुलं आढळतात, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी असणार आहे. त्यानंतर 68वा फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजेच चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने तयार करणे यासाठी फुलांचा व्यावहारिक उपयोग होतो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 69वा जो प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश फुलांचा वापर औषधे तयार करण्यातही केला जातो, तर काही फुलांचा वापर हा औषधी तयार करण्यातही केला जातो मित्रांनो. त्यानंतर उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ म्हणजेच प्रभाव हा आलेला आहे, पर्याय क्रमांक बी प्रभाव हा आलेला आहे. त्यानंतर उतारा क्रमांक 3 भीमकाय पांड्याविषयी आहे आणि याच्यामध्ये 71 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्राणी संग्रहालयात भीमकाय पांड्याचे संगोपन अवघड का ठरते, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी मित्रांनो, त्याच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे, म्हणून 71चं उत्तर हे पर्याय क्रमांक सी असणार आहे. त्यानंतर 72 भीमकाय पांड्याचा मुख्य आहार कोणता आहे, तर बांबूची कोवळी पाने हा भीमकाय पांड्याचा मुख्य आहार आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे 72वा प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 73वा जो प्रश्न आहे हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण की पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यामुळे हा प्राणी जो आहे हा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. त्यानंतर 74वा जो प्रश्न आहे तो बघा, भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा, तर भीमकाय याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो म्हणजे लहान आहे, आणि लहान हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा 75वा प्रश्न काय आहे, प्राणी संग्रहालयात पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे. त्यानंतर चौथा जो परिच्छेद आहे तो म्हणजे 76वा प्रश्न बघा, सोनम डॅश डॅश सोबत दुकानात गेली, सोनम कोणासोबत दुकानात गेली, तर सोनम वडिलांसोबत दुकानात गेली, म्हणून याचा उत्तर हे पर्याय क्रमांक बी असणार आहे. त्यानंतर बघा 77वा जो प्रश्न आहे, सोनमने दुकानात चकचकीत डॅश डॅश सायकल पाहिली आणि आकर्षित झाली, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए लाल सायकल पाहिली आणि ती आकर्षित झाली. त्यानंतर 78वा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोनमच्या आई बाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिली, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आणि पर्याय प्रश्न क्रमांक 79 याच्यामध्ये सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला, तर सोनम हे आई बाबांना बिलगून आपला आनंद व्यक्त करते, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर चकित होणे म्हणजेच डॅश डॅश, तर बघा चकित होणे म्हणजे स्तिमित होणे, पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर आहे. तर बघा मित्रांनो, हे सर्व आन्सर की पाहिल्यानंतर तुम्हाला नेमके किती गुण पडलेले आहेत ते नक्की कमेंट्समध्ये नोंदवा. धन्यवाद.